नमस्कार. आज आपण मानसशास्त्रातला एक खूप इंटरेस्टिंग सिद्धांत समजून घेणार आहोत. हा सिद्धांत आपल्याला सांगतो की जसजसे आपण मोठे होतो तसतसं बरोबर आणि चूक यातला फरक आपण कसा ओळखायला शिकतो. चला, एका अशा प्रश्नाने सुरुवात करूया जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आणि खरं तर हाच आजच्या आपल्या चर्चेचा गाभा आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या सगळ्या टप्प्यांमधून जाणार आहोत. चला तर मग बघूया. तर या प्रवासात आपले गाईड कोण आहेत? ते आहेत लॉरेन्स कोलबर्ग, एक मानसशास्त्रज्ञ ज्यांनी नैतिकतेच्या विकासाबद्दल एक म्हणायला गेलं तर क्रांतिकारी विचार मांडला. ओके, तर आता आपण या सिद्धांताच्या खोलात जाऊया. कोलबर्गने काय केलं तर आपला हा जो नैतिक विचारांचा प्रवास आहे तो 3 मुख्य स्तरांमध्ये विभागला. आणि या 3 स्तरांमध्ये मिळून त्यांनी एकूण 6 वेगवेगळे टप्पे सांगितले आहेत. आणि हो, हे टप्पे एका विशिष्ट क्रमानेच येतात. चला तर मग या नैतिक विकासाच्या शिडीवरची पहिली पायरी चढूया. पहिला स्तर. हा स्तर आपल्याला साधारणपणे लहान मुलांमध्ये बघायला मिळतो. इथे नैतिकता म्हणजे काय तर सोप्या भाषेत बाहेरून मिळणारे परिणाम. या पहिल्या स्तरामध्ये 2 मुख्य टप्पे आहेत. आणि या दोन्ही टप्प्यांचा केंद्रबिंदू असतो स्वतःचा फायदा. तर इथे गंमत बघा, विचार कसा बदलतो. पहिल्या टप्प्यात बरोबर म्हणजे काय तर ज्यामुळे शिक्षा टळते. आणि दुसऱ्या टप्प्यात बरोबर म्हणजे ज्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होतो. म्हणजे विचार फक्त शिक्षा टाळण्यापासून स्वतःचा फायदा मिळवण्याकडे सरकतो. सोपं उदाहरण घ्यायचं तर लहान मूल गरम वस्तूला हात लावत नाही कारण त्याला माहिती आहे की ओरडा बसेल. ही झाली पहिली स्टेज. पण तेच मूल जेव्हा गृहपाठ पूर्ण करतं कारण त्याला चॉकलेट मिळणार असतं, तो झाला दुसरा टप्पा म्हणजे स्वार्थाचा. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करेन. हे वाक्य म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. माझ्यासाठी यात काय हाच विचार असतो. सरळ हिशोब, देवाणघेवाण. शाळेत आपण बघतोच की नाही, तू मला तुझा डबा दे, मी तुला खेळायला देतो. अगदी तसंच. बरं, तर आता आपण पहिल्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर येतोय. इथे ना फोकस मी वरून आपण किंवा समाज यावर शिफ्ट होतो. म्हणजे आता इतरांना काय वाटेल, समाजाने काय नियम बनवले आहेत, हे जास्त महत्त्वाचं वाटू लागतं. या पारंपरिक स्तरामध्ये सुद्धा 2 टप्पे आहेत. आणि हे दोन्ही टप्पे सामाजिक मान्यतेवर आणि नियमांवर आधारलेले आहेत. इथे विचारांमध्ये एक मोठा बदल होतो. तिसऱ्या टप्प्यात चांगलं वागणं म्हणजे काय तर असं वागणं ज्याने आपल्या जवळच्या लोकांकडून म्हणजे आई वडील मित्रमैत्रिणी यांच्याकडून कौतुक मिळेल. पण चौथ्या टप्प्यात विचार अजून व्यापक होतो. तिथे नियम आणि कायदे पाळणं हे आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागतं. म्हणजे कोणी बघत नसलं तरी सिग्नल तोडायचा नाही, कारण तो नियम आहे आणि तो समाजाच्या सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. हा फरक आहे. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात वरच्या स्तरावर, उत्तर पारंपरिक नैतिकता. हा खरं तर सगळ्यात जटिल स्तर आहे. इथे व्यक्ती इतरांच्या किंवा समाजाच्या नियमांपलीकडे जाऊन स्वतःची नैतिक तत्त्व ठरवते. आणि हो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे की हा स्तर खूप कमी लोकांमध्ये विकसित होतो. या सर्वोच्च स्तरावरचे जे 2 टप्पे आहेत ना, त्यात विचार हा असतो की समाज अजून चांगला, अजून न्यायपूर्ण कसा बनवता येईल. आता इथे खूप मोठा फरक आहे, तो नीट समजून घेऊया. 5व्या टप्प्यात व्यक्तीला कळतं की कायदे हे समाजाच्या भल्यासाठी आहेत आणि ते काही दगडावरची रेघ नाहीयेत, गरज पडल्यास बदलता येतात. पण 6व्या टप्प्यात विचार याही पलीकडे जातो. तिथे न्याय, समानता, मानवाधिकार यांसारखी जी वैश्विक तत्त्वं आहेत ती कोणत्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानली जातात. म्हणजे एखादा कायदा जर या तत्वांच्या विरोधात असेल तर त्या कायद्याला विरोध करणं नैतिकदृष्ट्या योग्य मानलं जातं. म्हणजे 6वा टप्पा म्हणजे काय तर एक प्रकारे आपल्या आतमध्येच एक नैतिक होकायंत्र तयार होणं. मग बाहेरचे नियम किंवा लोकांची मतं काहीही असोत, निर्णय हे त्या आतल्या आवाजावर, त्या सत्सद्विवेक बुद्धीवर घेतले जातात. तर हा आहे कोलबर्गच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाचा संपूर्ण प्रवास. स्वतःच्या फायद्यासाठी नियम पाळण्यापासून ते वैश्विक तत्वांसाठी नियम बदलण्यापर्यंत. बरं, आतापर्यंत आपण हा सगळा सिद्धांत तर समजून घेतला, पण प्रश्न हा आहे की याचं महत्त्व काय आपल्या रोजच्या आयुष्यात, विशेषतः शिक्षणात याचा काय उपयोग. चला तेच पाहूया. या सिद्धांताचं शिक्षण क्षेत्रात खूप मोठं महत्त्व आहे, कारण तो आपल्याला सांगतो की मुलांना फक्त हे कर किंवा हे करू नको असं सांगून शिस्त लावण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करून त्यांना नैतिक द्विधा स्थितीत टाकून विचार करायला लावणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त शिक्षेची भीती घालण्याऐवजी तर्कावर आधारित शिस्त लावणं, आणि ह्यातूनच खऱ्या अर्थाने मूल्याधारित शिक्षण होऊ शकतं. आणि शेवटी हा सिद्धांत आपल्याला एक अशा प्रश्नासमोर आणून उभं करतो ज्याचा सामना कदाचित आयुष्यात कधी ना कधी करावा लागतो. जेव्हा कायदा आणि आपली सत्सद्विवेक बुद्धी यांच्यात संघर्ष होतो तेव्हा नक्की योग्य काय असतं.
हा एक असा प्रश्न आहे जो नैतिक विकासाच्या सर्वोच्च टप्प्याचा सार आहे आणि ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.